उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे असं कळतंय आणि यामध्ये तुम्ही असं म्हणालात की प्रदेशाध्यक्ष पदापासून माझी तुमची जबाबदारी आहे बाहेरून दुसरं कोणाला तरी दिलं जावं, तर उद्या निर्णय अपेक्षित आहे या सगळ्याचा? उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आहे, सर्वसाधारण सभा बोलवण्यात आलेली आहे आणि उद्या सकाळी 3 वाजता बैठक आहे, 2-2:30 वाजता चर्चा होईल आणि 3 वाजता तुम्ही सगळे या. तुम्ही राजीनामा दिला अशा की? मी राजीनामा दिलेला नाही आहे, पण उद्या आमची पक्षाची अंतर्गत नाही, पक्षाची सर्वसाधारण बैठक आहे. अशी ही बातमी येते की तुम्ही भाजप पक्षश्रेष्ठीशी 2दा भेटलात आणि पक्षाकडे काय माहिती आहे, म्हणजे जी चर्चा आधी पण होती ती आता पुन्हा एकदा? भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कुणी मला विचारलेलं नाही ना मी कुणाला विनंती केलेली आहे. एखाद्या प्रदेशाध्यक्ष असणारा माणूस त्याच्या बाबतीत एवढ्या वावड्या उठणे आणि तो कुठल्या पक्षात जात आहेत याचं तुम्हीच सगळे ठरवायला लागले. मी कुठल्या पक्षात जायचं, काय करायचं, काय नाही. मला आश्चर्य वाटते की मला आत्ताच माझ्या सहाय्यकाने माहिती पाठवली, बातम्या चालू आहेत की भाजप माझ्याकडेच आहेत, मी वाचूनच दाखवतो तुम्हाला बातम्या. म्हणजे मलाही आश्चर्य वाटायला लागले की किती वेगाने तुम्ही गतिमान आहात. तुम्हीच आमच्यापेक्षा जास्त गतिमान झालेला आहे. पाटलांचं ठरलं पण कशावरून अडलं. जयंत पाटलांचं भाजप प्रवेशावर तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती. जयंत पाटलांच्या सुरू. पाटलांना हवं मंत्रिमंडळातल्या टॉपच्या 5 पैकी 1 खातं सूत्र. सद्यस्थितीत पाटलांना टॉपचं खातं देणं मुख्यमंत्र्यांसाठी कठीण सूत्र. प्रवेशाबाबत जयंत पाटील राज्य भाजप नेतृत्वाची 2दा भेट सूत्र. सूत्र कुठे आहे दाखवा जरा, मला त्या सूत्राकडेच बघायचं जरा. असं कधी असतं का? खरं तर सर 7 वर्ष तुम्ही राष्ट्रवादीचा संपूर्ण कार्यकाळ सांभाळला आणि या 7 वर्षात सतत तुमच्याबद्दल तुम्ही भाजपसोबत जाणार, तुम्ही भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहात, अशा चर्चा नेहमीच उठत असतात. का नेमकं कारण तुम्हाला वाटतं? नाही, कारण असं आहे की तुम्ही सगळे इतके बातम्याच्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहात. कुणी कुणाशी बोललं तरी त्याची बातमी होते आणि एखाद्या साध्या दुसऱ्या कामासाठी कुणी कोणाला भेटलं तरी आपण त्या पराचा कावळा करतो. त्यामुळं अशी कोणतीही परिस्थिती नाही आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज अध्यक्ष आहे. मी त्या पक्षाचं काम करतोय. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. वारंवार तुम्ही बातम्या, आता मी त्याला डिनाय का करत नाही, तर डिनाय न करण्याचं कारण की अशा सारख्याच बातम्या येत असतात. त्यामुळे त्या हळूहळू विरून जातात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट एखादी बातमी आली की लगेच नाही मी नाही असं कशासाठी सांगायचं? ते तुमची बातमी तुम्ही देतात, तुमची बातमी खरी ठरत नाही. त्यामुळे ते आता तर तुम्ही एवढी जोरात बातमी दिलेली आहात. मला वाटतं की आता मी आज सभागृहात जाऊन भाषण करणार आहे, तर त्याच्यावर 2-3 बातम्या जरा करा ना माझ्यासाठी तयार. मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे जयंत पाटील साहेबांना आजकाल मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्या. ती डायरेक्ट बेनिफिट जो आहे DBT